जिल्हाधिकारी मी मुस्लिम मावळा छत्रपतीच्या वतीनं माननीय पालकमंत्री साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिलेलं आहे। हे पत्र म्हणजे 12 जानेवारी ते राष्ट्रमाता राज्यमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती आहे, तर त्यांची जयंतीला एक व्यापक स्वरूप यावं आणि त्यांची जयंती ही राष्ट्रीय माता दिवस दिन म्हणून साजरा व्हावा या भारत देशामध्ये, अशी आशयाचं आम्ही आज पत्र पालकमंत्री साहेबांना दिलेलं आहे। त्यांनी सादिक बाईंना आणि आमच्या सर्व ग्रुपला आश्वासन दिलेलं आहे की ते दिन त्या पद्धतीनं साजरा केला जाईल। आम्ही वर कळवूच, पण आपण जिल्ह्यापासून त्याची सुरुवात करू। जसं आपल्या सर्वांना माहीत आहे, छत्रपती शिवरायांच्या तुम्हाला या मराठ्यांच्या साम्राज्याच्या निर्मितीच्या मागे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा खूप मोठा आशीर्वादही राहिलेला आहे आणि त्यांची साथही राहिलेली आहे शिवरायांना, आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढं महाराणी ताराणी असतील, महाराणी येसूबाई असतील, या सर्व लोकांनी काम केलेले। त्यामुळे मी विनंती करतो प्रशासनाला की त्यांनी राष्ट्रीय माता दिन म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीला घोषित करा। जय हिंद। देशामध्ये सर्वत्र स्त्री सन्मानाच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित होतात। याचं कारण की कुठंतरी आपण संस्कारामध्ये कमी पडत आहोत। जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळा दिवस राष्ट्रीय माता दिवस म्हणून साजरा केला जातो। भारत देशामध्ये ज्या स्त्रीने केवळ एका महापुरुषाला जन्म दिला नाही, तर त्याच्यावर संस्कारसुद्धा केले आणि त्या संस्काराच्या माध्यमातून स्त्री सन्मानाची फार मोठी शिकवण समाजाला दिली गेली। ती माता म्हणजे राजमाता जिजाऊ आहे आणि ते महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे। भारतामध्ये स्त्री सन्मानाचा जर जागर करायचा असेल पुन्हा एकदा आणि स्त्रियांच्या बाबतीत जो सन्मान आहे तो वाढवायचा असेल, तर खऱ्या अर्थानं राष्ट्रीय माता दिवस म्हणून राजमाता जिजाऊ जन्म दिवस ह्याच्यापेक्षा चांगला दिवस दुसरा कोणताही असणार नाही। त्यामुळे महापुरुष असणारे, थोर पुरुष असणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी सर्व धर्म समभावाची शिकवण दिली, प्रत्येकाला आपलं वाटेल असं राज्य निर्माण करून प्रत्येकाला राजा बनवण्याचं काम केलं, स्त्री सन्मानाचा जागर केला, एवढाच नाही तर शत्रूच्या स्त्रियांना सुद्धा सन्मान दिला, ह्याच्यापेक्षा कोणतंही मोठं उदाहरण देशामध्ये असणार नाही। म्हणजे शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मदिवस भारत देशामध्ये राष्ट्रीय माता दिवस म्हणून साजरा केला जावा, अशा आशयाचं निवेदन आम्ही राष्ट्रपती महोदय, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सुपूर्द केलेला आहे। आणि राज्य राष्ट्रीय पातळीवर जोपर्यंत निर्णय होईलच, परंतु सातारा जिल्हा ही मराठा साम्राज्याची राजधानी असताना सातारा जिल्ह्यातून सातारा नगर परिषदेच्या माध्यमातून हा माता दिवस राजमाता जिजाऊ जन्मदिवस म्हणून साजरा केला जावा अशी आम्ही मागणी केलेली आहे। आशा आहे की नियुक्त नगराध्यक्ष, जिल्हा प्रशासन व पालकमंत्री महोदयांनी दिलेल्या शब्दानुसार 12 जानेवारी हा दिवस साताऱ्यात तरी माता दिवस म्हणून साजरा केला जातो।